नमस्कार. अक्षर भारती इयत्ता 9वी यामधील ही कविता आहे. उजाड उघडे माळ रानही. ठीक आहे. या कवितेचं नाव आहे उजाड उघडे माळ रानही. तर ही जी कविता आहे यांच्या ज्या कवयित्री आहेत बघा, त्यांचं नाव आहे ललिता गादगे. ठीक आहे. ललिता गादगे असं त्यांचं नाव आहे. तर या कवितेचा आपण अर्थही समजून घेत आहोत आणि याचे प्रश्नोत्तरही आपण लिहिणार आहोत. ठीक आहे. तर बघा, या कवयित्रीचं नाव आहे ललिता गादगे आणि एकदम सुंदर पद्धतीनं वर्णन केलेले आहे की वसंत ऋतू, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्प्रिंग म्हणतो. ठीक आहे. स्प्रिंग. तर वसंत ऋतूच्या पूर्वी आपली पृथ्वी कशी असते आणि त्यानंतर वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील जे बदल होतात त्याचं एक एकदम मनमोहक पद्धतीनं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर ते आपण पाहूया. तर त्या एक प्रसिद्ध कवयित्री आहेत फसवी क्षितिजे. फसवी मतलब चीटिंग. चीटिंग क्षितिज करणं. क्षितिज मतलब जहां पे आपको दिसतं की आकाश आपल्याला असं जमिनीला असं चिकटल्यासारखं दिसतं. ठीक आहे. त्याला क्षितिज म्हणतात. अग्निजळ, संवेदना इत्यादी कविता संग्रह पण लिहिलेले आहेत त्यांनी. दुःख आणि अश्रू, आयुष्याच्या काठाखाटाने, प्राजक्ताची फुले आणि दाह हे कथासंग्रह सुद्धा त्यांचे आहेत. ठीक आहे. तर आपण वसंत ऋतूच्या आगमनामुळे होणारी जी परिस्थिती आहे ती पाहणार आहोत. तर बघा, स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशाना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना. तर वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी रंग उधळले दिशा दिशाना, मतलब ये जो रंग है, कलर, वो दिशा दिशाना म्हणजे दिशा दिशाना ते रंग उधळले. बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना, म्हणजे वसंत ऋतू येण्याच्या पूर्वी, बिफोर, ही सृष्टी आपली कशी होती, बेरड आणि कोरड. कोरड मतलब ड्राय. ठीक है. ड्राय ऐसे मतलब बैरन जिसे हम बोलते हैं. ठीक है. ऐसे घेऊन आली ती नजराना. घेऊन आली मतलब लेकर आ गई. ऐसे ती नजराना. नजराना मतलब एक प्रकारची काय, गिफ्ट, भेट. हा. गर्द पोपटी लेऊन वसने, मुरडत आली लिंबोनी, जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. नागफणी मतलब मराठीत त्याला आपण निवडुंग असं म्हणतो. निवडुंग सारखी एक वनस्पती. ठीक आहे. निवडुंग किंवा त्याला कॅकट्स असं पण म्हणतात. हा. कॅकट सारखी काटेरी है ना. तर गर्द पोपटी लेऊन वसने. वसने मतलब वसनेचा अर्थ होतो कपडे. ठीक आहे. गर्द पोपटी, पोपट सारखी गर्द म्हणजे डार्क. डार्क पोपटी लेऊन वसने. लेऊन मतलब पहनना, पहनकर, घालून. जसं आपण अंगामध्ये शर्ट घालतो, कपडे घालतो तसं. मुरडत आली लिंबोनी. लिंबोनी मतलब लिंबूचं जे झाड असतं, लिंबू म्हणू आपण, किंवा कडुनिंबाचं जे झाड आहे, हा, त्या अर्थानं ते असे. मुरडत आली मतलब ऐसे शर्म ऐसे होते ना. मुरडत आली मतलब ऐसे लाज येणे, लाजत आली. ठीक आहे. देखो, लिंबोनीचं हे झाड आहे. ठीक आहे. हे ट्री आहे असं. तर ते वसने कपडे घालून आले. आता वसंत ऋतूच्या पूर्वी कसं होतं, एकदम बेरड आणि कोरड इथली सृष्टी होती. पण नंतर काय झालं की त्यांनी एकदम पोपटी कलरची जी कपडे आहेत ते घालून ती आलेली आहे. आणि लिंबूचं जे झाड कसं बहरलंय बघा, पोपटाच्या त्या रंगासारखं झालेलं आहे. ठीक आहे. असं. जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. नागफणी म्हणजे हे पहा, हे जे दिसतं तुम्हाला, हे नागफणी आहे. तर ते कसं आहे, कर्णफुले मतलब कानात फुले घालणारी. तांबडी मतलब रेड कलर. हा. रेड कलरची. घालून सजली नागफणी. नागफणी मतलब हे निवडून ये सजली. ठीक आहे. ऐसे. लुसलुस पाने अंगोपांगी, झुले वडहा दंग होऊनी. लुसलुस मतलब कोमल, मुलायम है ना. सॉफ्ट पाने मतलब लिप्स, ये ना, पर्ण. पाने अंगोपांगी मतलब पूरे उसके शरीर पे. झुले वडहा दंग होऊनी म्हणजे त्या वडाचं वड मतलब क्या, बनियन. हा. बनियन. तो काय झालेला आहे, त्याची पाने कशी आहेत, सॉफ्ट आहेत, मुलायम आहेत. आणि तो दंग झालेला आहे. का, तर वसंत ऋतू आलेला आहे म्हणून. तर दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. घाणेरी नावाची एक वनस्पती आहे. ती कशी झालेली आहे,
दुरंगीत चुनरीत, चुनरी म्हणजे आपण त्याला ओढणी म्हणतो, ओढणी, ठीक आहे, दुपट्टा, त्यामध्ये दोन रंगा, दुरंगी मतलब दोन रंगाच्या ओढणीमध्ये ही घाणेरी नावाची वनस्पती कशी आहे, नटुनी थटुनी, नट सच धचके असं म्हणतो ना आपण, सजून धजून अशी उभी आहे, खडी आहे, उभी मतलब खडी, खडी आहे. कोण, घाणेरी वनस्पती. आणि वड कसा आहे, तो दंग आहे, लुसलुशीत पाणी अंगावरती घेऊन. हा, त्यानंतर सळसळ झळझळ पिंपळ पाने, मऊ मुलायम मोर पिसारी, सांबर लाल कळ्याने लखडून, उभे स्वागता पानंदीवरी. पानंद, पानंद मतलब क्या, इंट्रिगेट, इंट्रिगेट. जसे गाव, गाव असतं आणि गावाच्या याच्यामध्ये आपल्याला इंट्रिगेट असतं, किंवा जसं गेटवे ऑफ इंडिया, हे काय, एक पानंद आहे, इंट्रिगेट आहे, त्याला पानंदीवरी. सळसळ झळझळ पिंपळ, पिंपळ मतलब पीपल है ना, पीपल, ठीक आहे, पीपल असं, पिंपळाचे झाड असं आपण म्हणतो. पिंपळाची पाने कशी आहेत, सळसळ झळझळ, सळसळ. तर आपण बघतो की जेव्हा वारा येतो है ना, त्यावेळी त्या झाडांची जी पानं असतात ती कशी असतात, आवाज करतात, आणि तो आवाज म्हणजे कसा असतो, सळसळ झळझळ असा आवाज येतो. मऊ मुलायम मोर पिसापरी, म्हणजे त्या पिंपळाची पाने कशी असतात, मोराच्या त्या पिसासारखे असतात, मऊ असतात, मुलायम असतात, ठीक आहे, सॉफ्ट. मऊ मतलब सॉफ्ट. कुणाची पाने, पिंपळाची पाने. सांबर लाल कळ्याने लखडून, सांबर नावाचे ते एक वनस्पती आहे किंवा झाड आहे, ते कसं आहे, लाल रंगाने आहे बघा, हे लाल, हा, लाल रंगाने असं. उभे स्वागता पानंदीवरी, म्हणजे सांबरचा जो वृक्ष आहे तो स्वागत करण्यासाठी कुणाचं, त्या वसंत ऋतूचं, त्या गावाच्या वेशीवरती थांबलेला आहे, पानंदीवरी, एंट्री गेट वरती थांबलेला आहे. कोण, सांबर, ठीक आहे, सांबर नावाचा तो वृक्ष. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली, पाहून त्यांना मनात झुरती. पळस, पळस मतलब अनेक, पळस नावाचा एक वृक्ष आहे. बहरून आली, बहर के आ गई ऐसे, या मातीच्या अंकावरती, माती मीन्स है ना, माती, मिट्टी, अंकावरती, मातीच्या मधून पळस फुले बहरून आली वसंत ऋतू आल्यामुळे, त्यामुळे कुसुमे सारी या जगातली, कुसुमे, कुसुम मतलब, कुसुम का अर्थ क्या होता है, कुसुम मतलब फुले, या जगातली जी फुलं आहेत ती काय झाली, त्या कुसुमे सारी, फुले सारी या जगातली, पाहुनी त्यांना मनात झुरती. बघा हे पळस फुल काय आलेलं आहे, आता बहरून आलेलं आहे. पिंपळ पानं कशी आहेत, मोर पिसापरी झालेले आहेत. सांबर वृक्ष सुद्धा कळ्याने लखडून आलाय, पळस फुल बहरून आलाय. त्यामुळे काय झाले, या जगातली जी इतर फुलं आहेत ती काय झालेत, मनात झुरती. झुरती मतलब जलना, जलस, जलसी होता है, जलस, जलस हो जाना, जलना, जलना किसी पे जलना. पाहुन, पाहुन मतलब देखकर, ऐसे देखकर, बघून ऐसे. हा, कुसुमे सारी या जगातली, पाहुनी त्यांना मनात झुरती. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही, गाऊ लागले वसंत गान. आंब्याच्या मोहर मतलब आंब्याचा मोहर येतो बघा सुरुवातीला, जेव्हा त्याला फळ येण्याच्या अगोदरची जी प्रोसेस आहे त्याला आपण मोहर म्हणतो. ब्लॉसम, ब्लॉसम होता है, ब्लॉसम है ना, ब्लॉसम. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान. कोकिळ, कोकिळ पक्षी, तो काय करतो, तान गातो, तो कोयल, कोयल जशी. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही, गाऊ लागले वसंत गान. उजाड, उजाड म्हणजे बॅरन है ना, बॅरन, जैसे वाळवंट असतं राजस्थानचं, उजाड आहे ते. उघडे, उघडे मतलब नंगा ऐसे है ना, ओपन. माळ रानही, माळ रान मीन्स ग्रासलँड, ग्रासलँड. काय झालेलं आहे, गाऊ लागले, गाणी लगावं वसंत गान. वसंत ऋतू आल्यामुळं त्याला पण आनंद झालेला आहे त्या वाळवंटाला, माळरानाला, आणि ते गात राहिलेलं आहे, गायला सुरुवात केलेलं आहे त्यानं, असा त्याचा आपण अर्थ घेतलेला आहे. वसंत ऋतूच्या पूर्वी कसं होतं, बेरड कोरड होती, पण वसंत ऋतू आल्यामुळे सगळे रंग उधळलेले आहेत दिशा दिशांना. इथे एक भेट घेऊन आलेला आहे वसंत ऋतू, एक भेट घेऊन आलेला आहे आपल्या सर्वांसाठी किंवा या पृथ्वीवरती, असा त्याचा अर्थ होतो. वसने म्हणजे कपडे. अशा पद्धतीने हे आपण इथं पाहिलं पाहिजे.